श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण 32 छातीचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर इथं बघा, नेहमीप्रमाणे अस्तरची मी डबल फोल्ड करून घडी टाकून घेतलेली आहे. आणि जी घडीकडची बाजू आहे ती माझ्याकडच्या साईडला आहे. आणि घडीकडच्या बाजूवरती आपण ब्लाऊजची पाठीच्या भागाची उंची टाकणार आहोत. तर बघा, आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे, तर उंची आहे 13 इंच. तर त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच वाढवून आपण 14 इंचावर असा पॉईंट दिलेला आहे. तर ब्लाऊजचं शोल्डर बघा 5 इंच आहे आणि मुंडा आपण शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे 5.5 इंच घेणार आहोत. आणि इथे देखील 5 इंच आहे का ते पाहून घ्यायचं आणि तिथे देखील आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे. म्हणजे ही जी लाईन आहे आपली मुंड्याची ती अगदी सरळ येणार आहे. तर इथं मुंड्याची लाईन मी आखून घेतलेली आहे. तर आता ब्लाऊजची छातीचं मार्किंग करूया. तर ब्लाऊजची छाती 32 इंच आहे. तर 32चा चौथा भाग हा 8 इंच होतो. तर 8 इंचावर एक पॉईंट दिला. त्यामध्ये मार्जिनसाठी मी 2 इंच घेणार आहे. तुम्ही 1.5 इंच देखील घेऊ शकता. तर इथे देखील अशी लाईन आखून घेतलेली आहे. तर आता आपण कमरेच्या भागाचं मार्किंग करूया. तर ब्लाऊजची कंबर 28 इंच आहे. तर 28चा चौथा भाग 7 इंच होतो. तर 7 इंचावर एक पॉईंट दिला. पाठीमागील डाचासाठी 1 इंच घेतलं आणि मार्जिनसाठी आपण 2 इंच घेतलेलं आहे. इथे देखील तुम्ही 1.5 किंवा 2 इंच घेऊ शकता. जितकं तुम्ही छातीमध्ये मार्जिन घेतलेलं आहे तितकंच तुम्हाला कमरेमध्ये देखील घ्यायचं आहे. तर इथे बघा, गळारुंदी मी 2 इंच घेतलेली आहे. मागील गळा डीप आहे त्यामुळे गळारुंदी 2 इंच घेतलेली आहे. आणि पुढील गळ्याची लांबी मी इथे 6.5 इंच घेतलेली आहे. तर 6.5 इंचावर पण पॉईंट दिला. तर इथे बघा, मुंड्याचं माप घेऊया. तर पाठीमागील मुंड्याच्या आकारासाठी आपण 1.25 इंचावर एक पॉईंट दिला आणि पाठीमागील मुंड्याचा आकार असा काढून घेतलेला आहे. तर इथे बघा, पाठीमागील डाचासाठी जिथे आपण मार्जिनसाठी मार्किंग केलेलं आहे तिथून टेप ठेवायचा आहे आणि त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. आणि जिथं सेंटर येतो तिथून आपल्याला डाच द्यायचा आहे. तर इथे मी डाचासाठी मार्किंग केलेलं आहे. डाच आपल्याला 4 ते 5 इंचाचा इतका द्यायचा आहे. आणि इकडच्या साईडला पाव इंच आणि इकडच्या साईडला पाव इंच असा दोन्ही मिळून अर्धा इंचाचा आपला डाच यायला हवा. तर बघा, आता हा भाग मी कट करून घेते. तर हा पाठीचा भाग आहे. तर इथं पाठीमागील गळ्याची लांबी बघा 10 इंच आहे. तर मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवून 10.5 इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे. आणि खालच्या साईडला गळारुंदी मी 3.25 इंच घेतलेली आहे. तुम्हाला जर थोडा गळा पसरट हवा असेल तर तुम्ही 3.5 इंच देखील घेऊ शकता. आणि इथे बघा, असा बॉक्स आखून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला गोल गळ्याचा आकार देखील काढून घ्यायचा आहे. आता हा भाग होत्याने कट करून घेऊया. आता आपण कट केलेला जो पॅटर्न आहे तो आपल्याला अस्तरवरती पुन्हा तसाच ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या भोवत्याने अगदी जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आहे. तर मार्किंग करून झाल्यानंतर तो जो आपण कट केला मागील भाग होता तो बाजूला ठेवून देऊया. आणि जे मार्किंग केलेला भाग आहे तिथे बघा 1 इंचावर खालच्या साईडला कमरेच्या ठिकाणी असा पॉईंट देऊन 1 इंच उंची ते आपल्याला वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे गळारुंदीसुद्धा सेमच 2 इंच घ्यायची आहे. आणि गळा लांबी 6.5 इंच घेतलेली आहे. तर इथे बघा, असा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊन स्वीटर गळा इथं आपण काढून घेणार आहोत. तर आता बघा, आपल्याला घ्यायचं आहे टक्स पॉईंट. तर टक्स पॉईंट कुठून घ्यायचा, तर शोल्डरपासून टेप ठेवायचा आहे आणि खालीपर्यंत घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंट किती घ्यायचं बघा, ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा चौथा भाग जितका येतो त्यामध्ये 1.5 इंच मिसळायचं. म्हणजे ब्लाऊजची छाती 32 आहे तर त्याचा चौथा भाग 8 इंच होतो. त्यामध्ये 1.5 इंच मिसळतच 10 इंच आपला टक्स पॉईंट होतो. तर 10 इंचावर एक पॉईंट दिला. त्यानंतर आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे. तर आडवा टक्स मी 3.2 इंचावर घेतलेला आहे. तर तो कसा घेतला हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तुम्हाला माहिती नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन, म्हणजे नक्की कमेंट करा. तर खाली 3.2 इंच घेतलेला आहे. तर इथे बघा, उभ्या टक्सचं जिथं मार्किंग केलेलं आहे तिथे हा आडवा टक्स आपण पाव इंच वाढवून म्हणजे 3.7 इंच घेणार आहोत. त्यानंतर टक्सची उभी लाईन आखून घेतली आणि त्या लाईनीनंतर मी ते 2 इंचावर एक टक्स पॉईंट दिलेला आहे. त्या पॉईंटपासून वरती आपल्याला 2 इंचावर एक लाईन आखून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला असा प्रिन्सेसचा म्हणजे टक्सचा आकार जोडून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी पुढच्या भागाचा मुंडा असाच मी अंदाजे काढून घेतलेला आहे अर्धा इंच खालच्या साईडला. तर प्रॉपर कसा आकार द्यायचा हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला प्रिन्सेसचं कटिंग दाखवेन. तर इथून बघा, हे असं प्रिन्सेसचा आकार काढून घेतलेला आहे मुंड्यामधून. तर इथे बघा, आता टक्ससाठी आपण जे 2 इंच घेतलं होतं ते आपल्याला कमी पडू नये म्हणून आपण बाहेरच्या साईडला 2 इंच पुन्हा वाढवून घेणार आहोत. तर इथे 2 इंच घेतलं आणि मुंड्याचं 1 इंच घेतलं आणि ही तिरकी लाईन अशी आखून घेतली.
त्यानंतर आपली ही कमरेची लाईन देखील व्यवस्थित आखून घेतली आणि तिथून बघा आपल्याला टक्सपर्यंत असं तिरकं आखून घ्यायचं आहे. फक्त एकच साईडला, दुसऱ्या साईडला मी तर आखून घेतलेलं नाही. आता हे देखील आपलं मार्किंग पूर्ण झालेलं आहे. तर आता आपण कट करून घेणार आहोत. तर बघा हा पुढील गळा स्वीटहार्ट आकार काढलेला आहे, तो तुम्हाला मी नंतर ब्लाऊज शिवताना दाखवणार आहे. तर आता आपण साडीतला ब्लाऊज पीस कट करून घेऊया. तर बघा साडीतला ब्लाऊज पीस मी डबल घडी करून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती जे आपण कट केलेले पॅटर्न आहे ते अगदी व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. तिथं पाठीचा भाग ठेवलेला आहे आणि पुढील भाग देखील मी ठेवून घेतलेले आहेत. बाही आपण नंतर कट करणार आहोत, कारण आपल्याला फुग्याची बाही करायची आहे. तर मी आता हे कट करून घेते. त्यानंतर चला आपण बघूया शिलाईचा व्हिडिओ. तर इथं पुढील गळ्यासाठी आपण स्वीटहार्ट नेक काढला होता, तर इथे मी त्याला कॅनव्हास लावून घेतलेला आहे प्रेस करून. तर आता साडीतला जो भाग आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला हा अस्तरचा कॅनव्हास लावलेला भाग आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा साडीतला आणि अस्तरचा दोन्ही पॅटर्न मिळून आपल्याला अगदी कॅनव्हासच्या बरोबरीने लागून अशी शिलाई टीप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्हीही बाजूच्या भागावरती शिलाई टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला 1/5 इंच कपडा सोडून कट करून घ्यायचा आहे. कट करून झाल्यानंतर कात्रीने नॉट्स मारून घ्यायचे आहेत, म्हणजे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला पलटण्यासाठी सोपं पडतं. तर नॉट्स मारून झाल्यानंतर बघा असा आपल्याला हा गळा पलटून घ्यायचा आहे आणि पलटून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अगदी छान अशी किनार टीप मारून घ्यायची आहे. तर पुढील भागाचे बघा दोन्ही साईडचे गळे तयार करून झालेले आहेत. आता आपल्याला प्रिन्सेस कटोरी जी आहे ती आपल्याला ह्याला जोडून घ्यायची आहे. तर इथे बघा जी आपली प्रिन्सेसची कटोरी आहे ती जो साईड पीस आहे त्याच्यावरती जो साडीतला भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खालच्या साईडला अस्तरचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे आणि तिन्ही भाग मिळून आपल्याला शिलाई टीप मारायची आहे. हा एक भाग बघा जोडून झालेला आहे. तर दोन्हीही भाग आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला त्याला हुक आणि लुक्कपट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे बघा आपली हुक आणि लुक्कपट्टीसुद्धा लावून झालेली आहे. तर ही कशी लावायची हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. तर इथे बघा खालच्या साईडला देखील मी पट्टी अशी लावून घेतलेली आहे. कमरपट्टीला जी आपण बॅक साईड लावतो सेम त्याच पद्धतीने आपण फ्रंट साईडला सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे. तर आता इथे बघा मी पाठीचा भाग तयार करून घेणार आहे. त्यासाठी कॅनव्हासवरती पानगळ्याचा आकार काढून प्रेस करून घेतलेला आहे. तर साडीतल्या ब्लाऊज पीसाचा पाठीचा भाग आहे तो खालच्या साईडला सरळ बाजूवरती ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला कॅनव्हासचा भाग वरती येईल अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचं आणि कॅनव्हासच्या अगदी बरोबर लागून अशी शिलाई टीप मारून घ्यायची. तर इथे बघा मी गळा तयार करून घेतलेला आहे. तर कसं पलटायचं तुम्हाला मी दाखवलेलंच आहे पुढचा भाग पलटताना. तर आता मागचा आणि पुढचा भाग तयार झालेला आहे. तर शोल्डर आपण जोडून घेऊया. तर जेव्हा गळा डीप नेक असतो त्यावेळी आपल्याला शोल्डर जोडताना मुंड्याकडच्या बाजूला 1/5 इंच आणि गळ्याकडच्या बाजूला अर्धा इंचाला थोडंसं जास्त अशा पद्धतीचे तिरक्या लाईनीमध्ये आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर बघा इथं आपलं शोल्डर देखील जोडून झालेलं आहे. तर आपली नॉर्मल बाही असते सेम तशीच, पण दोन्हीही साईडला मी 3-3 इंच वाढवून घेतलेलं आहे. मी वरच्या उंचीच्या भागामध्ये 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीने कट करून मी बाहीला अस्तर लावून घेतलेला आहे. तर फुग्याची बाही कशी कट करायची हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तशी कमेंट करा, तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवीन. तर इथे बघा मी फुग्याची बाहीवरती एक अशी पट्टी घेतलेली आहे 2 इंचाची, ती पट्टी जोडून घेत आहे. जिथं आपल्याला फुग्यासाठी चुन्या पाडायची आहे तिथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्या मार्किंगपर्यंत आपण पट्टी सरळ जोडून घेतलेली आहे. त्यानंतर बघा चुन्या पाडतच ती पट्टी अशी जोडून घ्यायची आहे मार्किंगपर्यंत. त्यानंतर बघा त्या पट्टीच्या आणि बाहीच्या मधोमध आपल्याला अशी दाबटीप मारून घ्यायची आहे आणि दाबटीप मारून झाल्यानंतर ती पट्टी खालच्या साईडला 1/5 इंच दुमडून पुन्हा त्याची अशी घडी टाकून शिलाई टीप मारून घ्यायची आहे. तर खालच्या साईडला मी चुन्या पाडून पट्टी कशी लावायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता वरच्या साईडला बघा चुन्या कशा पाडायच्या, तर मी पहिला पाडून घेत नाही. तर आपण जेव्हा ब्लाऊजला बाही जोडतो तेव्हा सोबतच मी चुन्या पाडते. तर दरवेळी आपण बाही जोडताना सेंटरपासून सुरुवात करतो, पण इथं तसं नाही. तर इथं आपण इकडून सुरुवात करणार आहोत साईडने. तर आता बघा वरच्या साईडला सुद्धा मी चुन्या पाडण्यासाठी मार्किंग केलेलं आहे. त्या मार्किंगपर्यंत आपल्याला ब्लाऊजला बाही अशी जोडत जायची आहे, जोपर्यंत मार्किंग येत नाही तोपर्यंत. आणि जेव्हा ते मार्किंग येतं तेव्हा आपल्याला बाहीला चुन्या पाडत शिलाई करायची आहे. जोपर्यंत ब्लाऊजचा सेंटर आणि बाहीचा सेंटर एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत आणि किती चुन्या आपल्याला पडलेल्या आहेत ते मोजून घ्यायचे आहे आणि तितक्याच चुन्या आपल्याला शोल्डरच्या नंतरच्या भागाला देखील पाडून घ्यायचे आहे. तर ही खूप सोपी पद्धत आहे. मी फुग्याची बाही कशी बनवायची आणि ती शोल्डरला कशी जोडायची ह्यावरती अगदी डिटेल व्हिडिओ तुम्हाला
बनवून दाखवेन. म्हणजे इथं तुम्हाला इतकं काही लक्षात येईल काही नाही माहीत नाही, पण व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मी फास्टमध्ये घेतलेला आहे. तर तुम्हाला याच्यावरती फक्त बाहीचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे. तर बघू शकता खूप छान अशी आपली फुग्याची बाही झालेली आहे. तर आता मी ब्लाऊजला फिटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते फायनल लुक. तर हे ब्लाऊज अर्जंट द्यायचं असल्यामुळे त्याचे मी फोटो काढले नव्हते, पण कस्टमरकडूनच मी फोटो मागून घेतले. तर व्यवस्थित इतके आले नाहीत, पण ब्लाऊज खूप छान झाला आणि त्यांना खूप छान बसला. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.